श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड षोडशः सर्गः. श्री महादेव म्हणाले, सर्व लोकांना सुखदायक अशा श्रीरामाला राज्याभिषेक झाल्यावर पृथ्वीवर धान्यांची समृद्धी झाली. वृक्ष फळांनी संपन्न झाले. गंधहीन फुले सुगंधित होऊन शोभू लागली. रामाने 10,000 घोडे तितक्याच धेनू व गायी ब्राह्मणांना दिल्या. प्रथमतः शेकडो वृषभांची दाने करून मग पुन्हा 30 कोटी सुवर्णदान त्याने ब्राह्मणांना केले. वस्त्रे, अलंकार व रत्नेही त्याने ब्राह्मणांना आनंदाने दिली. त्या भक्तवत्सल रामाने सूर्यप्रभेसारख्या तेजाने शोभणारी सर्व रत्नांची एक माळ प्रीतिपूर्वक सुग्रीवाला दिली. तशीच रघुनंदनाने 2 दिव्य बाहुभूषणे अंगदाला दिली. कोटीचंद्रांप्रमाणे तेजस्वी व मणिरत्नांनी विभूषित असा हार त्या रघुकुलश्रेष्ठाने सीतेला दिला. जानकीने तो हार कळ्यांतून काढून घेतला आणि त्या सर्व वानरांकडे आणि नंतर पतीकडे तिने वरचेवर नजर टाकली. ते पाहून तिचा अंतर्हेतू जाणून राम म्हणाला, वरानने जानकी, ज्याच्यावर तू संतुष्ट झाली असशील त्याला हा हार दे. मग सीतेने रामाच्या देखत तो हार हनुमंताला दिला. त्या हाराने आणि सीतेने केलेल्या गौरवाने मारुती फारच शोभू लागला. मग हात जोडून जवळ आलेल्या मारुतीला पाहून त्याच्या परमभक्तीने संतुष्ट झालेला राम त्याला म्हणाला, हनुमंता, मी तुझवर संतुष्ट झालो आहे. तुला जो इच्छित असेल तो वर माग. त्रैलोक्यात देवांनाही दुर्लभ अशी वस्तू मी तुला देईन. हनुमंताच्या देखील चित्ताला आनंद वाटला. त्याने रामाला प्रणाम केला आणि म्हटले, रामा, तुझे नामस्मरण करीत असताही तृप्ती म्हणून होत नाही. म्हणून तुझे नामस्मरण करीत मी भूतलावर राहावे. तुझे नाव जोपर्यंत ह्या लोकात राहील तोपर्यंत हे माझे शरीर राहो. हाच माझा राजेंद्रा इच्छित वर होय. त्यावर तथास्तु असे रामाने सांगितले आणि म्हटले, तू मुक्त होत जाता यथेच्छ सुखाने राहा. कल्पांती तू माझ्या रूपी येऊन मिळशील ह्यात संशय नाही. मग सीता त्या मारुतीला प्रीतिपूर्वक म्हणाली, मारुते, तू कोठेही असलास तरी माझ्या आज्ञेवरून सर्व भोग तुला लाभतील. त्या दोघा ईश्वरांनी सीता रामचंद्रांनी असे सांगितल्यावर मारुतीच्या अंतःकरणाला हर्ष वाटला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने त्या दोघांना वरचेवर प्रणाम केला. मग मोठ्या संकटाने तो महाबुद्धिमान मारुती तप आचरण करण्याकरता म्हणून हिमालय पर्वतावर गेला. मग हात जोडून असलेल्या गुहाकडे वळून राम म्हणाला, मित्रा, तू तुझ्या रम्य आणि उत्तमोत्तम अशा शृंगवेरपुराला जा. माझे नित्य चिंतन करीत स्वसंपादित उपभोग भोगीत राहा. शेवटी माझ्या सारुप्याला तू पावशील ह्यात संशय नाही. असे म्हणून रामाने त्याला दिव्य आभरणे दिली व विपुल राज्यही देऊन त्या सर्व सामर्थ्याने त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. नंतर रामाने आलिंगन दिल्यावर गुह आनंदित होऊन आपल्या घरी गेला. दुसरे जे मोठमोठे वानर अयोध्येला आले होते त्यांचीही अमूल्य वस्त्राभरणे देऊन रामाने पूजा केली. सुग्रीव वगैरे सर्व वानर व विभीषण ह्यांचाही त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्या परमात्म्या रामाने सत्कार केला. त्यामुळे ते सर्व आनंदित चित्ताने आल्या मार्गाने परत गेले. सुग्रीवादी सर्व मंडळी आनंदाने किष्किंधेला गेली. विभीषण निष्कंटक राज्य मिळवून व रामाकडून सत्कार पाहून आनंदाने लंकेला गेला. आपल्या सद्वर्तनाने तो कोणालाही निंद्य झाला नाही. इकडे तो प्रजावत्सल राम सकल राज्याचे पालन करू लागला. लक्ष्मणाची इच्छा नसतानाही रामाने त्याला यवराज्याचा अभिषेक केला. तो रामसेवा अत्यंत प्रेमपूर्वक आणि तत्परतेने करीत असे. वस्तुतः राम हा परमात्मा सर्व कर्मांचा साक्षी, निर्मल, कर्तृत्वादी धर्मरहित, नित्य निर्विकार, स्वानंद तुष्ट असा होता. तरीही लोकांना उद्धाराचा मार्ग दाखवावा ह्या हेतूने त्या परमानंद स्वरूप रामाने मनुष्य देहाचा स्वीकार करून अश्वमेधादी सर्व यज्ञ केले व विपुल दक्षिणा दिल्या. रामराज्यात वैधव्य पाहून स्त्रिया रडल्या असे कधी झाले नाही. सर्पदंशाची भीती कोणाला नव्हती किंवा रोगपीडाही कोणाला झाली नाही. लोकांना चोरांचे भय नव्हते व कोणत्याही प्रकारचा अनर्थ उद्भवत नसे. तसेच वृद्ध माणसे हयात असता लहान मुलांना
कधीही मृत्यूभय वाटले नाही. सर्व लोक रामपूजनात तत्पर व रामचिंतनात निमग्न असत. मेघही यथाकाली लोकांना पाहिजे तितकी वृष्टी करीत. प्रजा स्वधर्म निरत राहून वर्णाश्रम गुणांनी संपन्न होत्या. सर्व प्रजांचे औरसपुत्रांप्रमाणे राम पालन करीत असे. तो राम सर्व लक्षण संपन्न व सर्व धर्मपरायण होता. त्या रामाने 10,000 वर्षे राज्य केले. हे गुप्त असलेले अध्यात्म नावाचे पवित्र रामायण पूर्वी आदिशंभू शंकर ह्यांनी सांगितले. हे अत्यंत पुण्यदायक असून त्याचे पठण करणाऱ्यांना धनधान्य, ऐश्वर्य, त्याचप्रमाणे दीर्घ आयुष्य व आरोग्यही प्राप्त होतात. जो मनुष्य हे भक्तीने लक्षपूर्वक श्रवण करील, अगर आनंदित मनाने ह्याचे पठण करील, त्याचे सर्व वांछित हेतू परिपूर्ण होऊन तो क्षणात कोट्यवधी पापांपासून मुक्त होईल. धनाभिलाषी मनुष्याने शुद्ध होऊन हे रामाभिषेक वर्णन ऐकले असता त्याला पुष्कळ धनप्राप्ती होईल. पुत्राची इच्छा असेल त्याने आरंभापासून रामायणाचे पठण करावे, म्हणजे त्याला विद्वन्मान्य पुत्र होईल. जो कोणी राजा या आध्यात्मिक रामसंहितेचे पठण करील त्याला सर्व वैभव संपन्न पृथ्वीचे राज्य मिळेल. तो शत्रूंना जिंकील, शत्रू त्याला भिवविणार नाहीत. त्याची सर्व दुःखे दूर होतील व सर्वत्र त्या राजाला जय मिळेल. स्त्रिया ह्या रामसंहितेचे श्रवण करतील तर त्यांची मुले जगतील व सर्वत्र त्यांचा मान होईल. जी कोणी वंध्याश्री भक्तियुक्त होऊन ह्या कथेचे श्रवण करील तिला देखील स्वरूपवान पुत्राची प्राप्ती होईल. जो मनुष्य क्रोधाला जिंकून आणि मत्सर सोडून श्रद्धेने ह्या ग्रंथाचे श्रवण आणि पठण करील त्याच्या अंगी रामभक्ती जडून तो सर्व संकटांतून पार पडेल व निर्भय आणि सुखी होईल. अध्यात्म रामायण ग्रंथ मुळापासून श्रवण करतील त्यांच्यावर सकल देव प्रसन्न होतील. त्यांची सर्व विघ्ने दूर होतील आणि सर्व प्रकारच्या श्रेष्ठ संपत्ती त्यांना प्राप्त होतील. रजस्वला स्त्रीने देखील रामाच्या ठिकाणी मन ठेवून हे रामायण आरंभापासून ऐकिले तर तिला चिरायुषी उत्तम पुत्र होईल आणि थोर पतिव्रता म्हणून तिचा लोकात अत्यंत मान होईल. जे कोणी भक्तिपूर्वक पूजा करून ह्या ग्रंथाला नित्य वंदन करीतात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन श्री विष्णूंच्या परमपदाला पावतात. जे लोक सर्व अध्यात्म रामचरित भक्तिपूर्वक ऐकतात किंवा स्वतः तोंडाने पठण करीतात त्यांना राम प्रसन्न होतो. राम हाच प्रत्यक्ष परब्रह्म होय. तो सर्वांतर्यामी राम संतुष्ट झाला असता धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्यांपैकी मनुष्याला ज्याची इच्छा असेल ते प्राप्त होईल. हे रामायण नियमाने खंड पडू न देता ऐकावे, तेणेकरून मनुष्याला आयुरारोग्य प्राप्त होते आणि कोटीकल्पात त्याच्या हातून घडलेल्या पातकांचा नाश होतो. रामायण ऐकल्याने सर्व देव, ग्रह आणि सर्व महर्षी हे सर्वदा तृप्त होतात, तसेच पितरही तृप्त होतात. अध्यात्म रामायण हा अद्भुत ग्रंथ असून त्यात वैराग्य व विज्ञान, तत्त्वज्ञान ह्या संबंधी गोष्टी सांगितल्या आहेत. हा ग्रंथ प्राचीन आहे. जे लोक ह्या जन्मात ह्या ग्रंथाचे पठण, श्रवण अगर लेखन करतील त्यांना पुनर्जन्म प्राप्त होणार नाही. समस्त वेदराशींचे वारंवार अवलोकन करून भूतपती शंकराने राम म्हणजेच तारक ब्रह्म व राम हा विष्णूची गूढ मूर्ती होय हे जाणिले आणि नंतर ज्यात रामाचे गूढतत्व भरलेले आहे असे सर्व ज्ञानाचे सार श्री शंकरांनी एकत्र काढून त्यांनी ह्या ग्रंथाद्वारे आपल्या प्रिय पत्नीला श्री पार्वती मातेला सांगितले. युद्धकांडातील 16वा सर्ग समाप्त. युद्धकांड समाप्त. अध्यात्म रामायण समाप्त. श्रीराम जय राम, जय जय राम.